पुण्यामध्ये महायुतीत मिठाचा खडा पडलाय की काय असंच दिसतंय, कारण राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि भाजपवर टीका करण्यात आलेली आहे। पुण्यातले भाजपचे नेते सध्या हवेत असून आगामी निवडणुकीत भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा सुभाष जगताप यांनी शिवसेना आणि भाजपावर हल्लाबोल केलाय। आणि याच संदर्भात सुभाष जगताप यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी संवाद साधलाय, पाहूया। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत सुभाष जगताप। आधी तुम्ही म्हणाला होता की आम्हाला जुन्या राष्ट्रवादी सोबत एकत्र लढायचंय, आता नेमकी काय परिस्थिती आहे, कुठपर्यंत कशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत, तुम्ही महायुती सोबत लढणार आहात की काय वेगळा फॉर्म्युला आहे? तुम्ही जे आता म्हटलं की आमची चर्चा आहे आणि आम्ही जुन्या राष्ट्रवादी सोबत एकत्रित लढणार आहोत वगैरे, तर आमचं गेल्या अनेक महिन्यापासूनची हीच मागणी आहे किंवा हेच आमचं मत आहे की ज्या पद्धतीने केंद्र सरकारमध्ये एनडीए मध्ये राज्य सरकारमध्ये महायुतीत आहोत, त्याच धर्तीवर पुणे महापालिकेत देखील महायुतीमध्ये लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न गेल्या अनेक महिन्यापासून आहे। परंतु आम्हाला भाजपकडून त्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळत नाही किंवा अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा निरोप आलेला नाही। त्यामुळे जर तुम्ही आम्हाला घेतच नसाल तर शेवटी आम्हाला विचार करावा लागेल काहीतरी। महायुतीचा धर्म पाळू म्हणतायत, त्यांनी आठवावं ना गेल्या 2-4 महिन्यापूर्वी आम्ही काय करत होतो, आम्ही काय बोलत होतो आणि तुम्ही काय केलंय, कितपत महायुतीचा धर्म पाळलाय हे मागच्या गेल्या 3-4 महिन्यापासून जे पाहतोय त्याच्यावरून आमच्या लक्षात येतंय। त्यामुळे महायुतीत लढायची त्यांची 100% इच्छा नाही हे त्यांच्या एकूण वागण्यावरून दिसते गेल्या 4-5 महिन्याच्या। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होतीये का आणखीन यामध्ये काही युती आघाड्या होतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।